आज माझ्या पार्लरमध्ये एक क्लायंट आलेले. त्यांचे खूप आयब्रोज वाढलेले होते. मग माझ्या लक्षात आले, की चला आज तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ शेअर करते, की असे वाढलेले जर आयब्रोज असतील, तर त्यांची आयब्रोज मी माझ्या पार्लरमध्ये कशा पद्धतीने करते, हे तुमच्यासाठी मला शेअर करावं असं वाटलं. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे, की थ्रेडिंग करताना लाईन कशी टाकायची, दोरा कसा पकडायचा, त्याचबरोबर अशी वाढलेली जर आयब्रोज असेल तर आकार कसा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. क्लायंटचे बघा मी सगळ्यात आधी वरची जी एक्स्ट्राचे केस होते ते काढून घेतलेले आहे आणि आता मी लाईन टाकत आहे. लाईन टाकताना बघा किती सावकाश पद्धतीने आपल्याला लाईन टाकायची आहे. आपल्या दोऱ्याला फक्त 5 ते 6 पीळ घ्यायची आहे, जास्त घेऊ नका. जास्त जर पीळ घेतले तर दुसरीकडचे केस म्हणजे आयब्रोमधले केस सुद्धा उडतात. त्यामुळे जास्त पीळ घ्यायची नाहीये. फक्त आपल्याला 5 ते 6, खूप झालं 5 ते 6च आपल्याला पीळ घ्यायची आहे. 7 ते 8 अजिबात घ्यायची नाहीये. तर एवढे पीळ घेतल्यानंतर बघा कशा पद्धतीने मी आधी सुरुवातीला लाईन टाकून घेतली आणि तीच लाईन मी फॉलोअप करून मी शेवटपर्यंत घेणार आहे. बघा अशा पद्धतीने शेवटपर्यंत लाईन मी उचलणार आहे आणि दोरा माझा बघा कुठेही वाकडा तिकडे जात नाही. एकदम लाईनीला धरूनच आधी मी लाईन टाकून घेतली आणि नंतर जे एक्स्ट्राचे केस होते ते काढून घेतले. तुम्ही आधी एक्स्ट्राचे जे केस आहेत ते काढून घेतले तरीही चालतील, पण मी आधी लाईन टाकून घेते आणि त्याच्यानंतर राहिलेले उरलेले मी सगळे केस काढून घेते. अशा पद्धतीने एक्स्ट्राची लाईन काढून झाल्यावर मी पुन्हा एकदा चेक करते, की मी टाकलेली लाईन योग्य आहे का नाही. अशा प्रकारे आपल्याला चेक करून घ्यायची आहे. बघा एकदम 5 ते 6 पीळ फक्त मी टाकलेले आहे दोऱ्यामध्ये. खूप जास्त पीळ नाही टाकलेले. जर जास्त पीळ जर दोऱ्यांमध्ये घेतले तर तुमचा जो एक दुसरी आयब्रोज आहे, आयब्रोजमधले जे दुसरे केस आहेत ते निघून येतील. बघा थोडेसे 2-3 केस फक्त राहिलेले आहेत. लाईनच्या बाहेर 2-3 केस फक्त मोठे वाटतायत. म्हणजे एक आयब्रोज बारीक, एक आयब्रोज जाड. त्यामुळे मी इकडची थोडीशी अजून पातळ करते. म्हणजे एक्स्ट्राचे जे केस आहेत, एक लाईन खालची ती एक्स्ट्राची एक लाईन मी फक्त काढून टाकत आहे. लाईन जर काढून टाकायची असेल तर आयब्रोज कशी करायची बघा. एकदम जे आपल्याला केस काढायचे आहे, एक्स्ट्रा आपल्या डोळ्यांना जे दिसतायत तेच फक्त आपल्या दोऱ्यामध्ये घ्यायचे आहे आणि तेवढेच काढायचे आहे. आणि ते काढल्यानंतर पुढची जी गाईडलाईन आहे ती अजिबात सोडायची नाहीये. दोरा तसाच ठेवायचा आहे आणि तसाच पुढं येत जेवढे केस आपल्या धाग्यामध्ये येतील तेवढे केस आपल्याला सगळे काढून टाकायचे आहेत. फक्त विचार करायचा आहे, की तेवढे केस काढताना आपण जे आयब्रोज मधले जे दुसरे केस आहेत ते आपल्या धाग्यामध्ये येऊ नये, एवढीच फक्त आपल्याला काळजी घ्यायची. एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला आयब्रोज करायचे असते. त्यामुळे आयब्रोज करणं हे फार कठीण काम आहे असं काही नाही, पण हो त्याला प्रॅक्टिसची खूप जास्त गरज आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला तर अजिबातच क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी या चॅनलवर घेऊन येत असते. बघा हा आपला फायनल रिझल्ट आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.